नमस्कार पब्लिक, कसे काय? नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त ना. मी एकदम मस्त. सो तुम्ही बघताय की मी सुंदर तयार झाली आहे. का झाली आहे, कशासाठी झाली, आणि आज पुन्हा इतक्या दिवसांनी ब्लॉग का? तर आज आहे वटसावित्री, वटपौर्णिमा. त्यासाठी मी तयार झाली आहे. माझ्यासोबत नम्रता आहे आणि मृण्मयी आहे. सो आम्ही आता वडाची पूजा करायला जाणार आहोत. सो त्याच्यासाठी म्हटलं की आज एक छोटासा ब्लॉग शूट करूया आणि तुम्हालाही दाखवूया की आम्ही वडाची पूजा कशी केली आहे, कशी करतो आहे. सो आता आमची तयारी झाली आहे, पण पाऊस थोडा असल्यामुळे आम्ही थोडं थांबलो आहे. सो आता आम्ही चाललो आहे. नम्रता, हिचं पहिलंच वटपौर्णिमा आहे आणि इथे माझं ताट तयार आहे. हे बघू शकता. छत्री नाही आहे. आणि हा एवढा सुंदर काय बोलतात, एवढं सुंदर वातावरण झालं आहे. सो आता आम्ही चाललो आहे. फक्त पावसाचं आम्हाला टेन्शन आहे, कारण की आमची साडी खराब होता कामा नये म्हणून. बाकी ठीक आहे. सो ही आहे मृण्मयी. हिचा पण पहिलंच वटपौर्णिमा आहे. सो हिची आणि हिची आम्ही एकत्र चाललो आहे वटपौर्णिमा करायला. नामू, कसं वाटतंय? पहिली वटपौर्णिमा. तुझी गेल्या वर्षीची वटपौर्णिमा का नव्हती झाली? आणि एक्सप्लेनेशन. सो ती प्रेग्नेंट होती, सो तिची पहिली वटपौर्णिमा झाली नव्हती. सो फायनली आता आम्ही वडाच्या इथे पोचलो आहे. तुम्हाला मी गर्दी दाखवते की 7 जन्मासाठी किती बायका नवऱ्याचा एन्काउंटर करण्यासाठी तयारी करतात. त्याच्यात आमचाही नंबर लागलेला आहे. सो तुम्हाला मी गर्दी पण दाखवते की कसं सगळं चाललं आहे. तुम्ही बघू शकता, प्रचंड गर्दी आहे. त्या झाडाचं आज काय खरं नाही आणि नवऱ्याचं पण काय खरं नाही. तर तुम्ही बघू शकताय की इथे किती बायका आहेत. सगळ्या बायका मस्त 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 नटल्या आहेत. साडी, दागिने मस्त दिसत आहेत सगळ्या. आणि हा तो वड आहे. हा खूप जुना वड आहे इकडचा. आता हे सगळं आजूबाजूचं बांधकाम झालं आहे, पण हा वड खूप जुना आहे. इकडची बरीचशी झाडं आहेत ना, ती खूप खूप पहिल्याची आहे. आता पूजा करण्यासाठी बरोबर आहे पाऊस. तर तुम्ही बघू शकता की इथे आम्ही पूजेला सुरुवात केलेलं आहे आणि खूप गर्दी आहे. मुळात प्रॉब्लेम तेव्हा हा होत होता की एक तर गर्दी होती, त्यात पायाखाली सगळं पाणी आणि चिखल होता. आणि आम्ही पूजा सुरू करायला घेतली आणि पाऊस जास्त जोरात सुरू झाला. तुम्ही म्हणजे तुम्हाला आता फोनमध्ये पाऊस किती पडतो आहे ते दिसत नाही आहे, पण ॲक्च्युली पाऊस खूप जोरात सुरू झाला होता. आणि त्यात बायकांची पावसामुळे बायकांचा गोंधळ होत होता. त्यासाठी पूजा आम्हाला नीट बसून करता येत नव्हती, पण तरी आम्ही त्यातल्या त्यात व्यवस्थित शांतपणे मनचित्ताने पूजा केली आहे आणि छान वाटत होतं. खूप दिवसांनी सगळ्या बायका एवढ्या छान नटलेल्या मला एकत्र दिसल्यात. सो आता अशा प्रकारे, कारण नम्रताची आणि मृण्मयीची या दोघांचीच पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे त्या दोघांना फारसं काही माहिती नव्हतं आणि मला जेवढं माहिती होतं तेवढं मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला आहे. इथे आम्ही आता फेरे मारतो आहे. आपल्याला 7 फेरे मारायचे असतात आणि तो जो दोरा आपण फेऱ्यांसाठी वापरतो तो आपल्याला तिथेच ठेवायचा असतो. सो आम्ही फेरे वगैरे मारून घेतले आणि आमची पूजासुद्धा आम्ही तिथे व्यवस्थित करून घेतली. बघू शकता पाऊस आहे आणि आमची तिघींची अवस्था काय झाली आहे. कुंकूचं हळद आणि हळदचं कुंकू झालं आहे, पण मजा आली. इथे सगळ्याच बायका भिजत आहेत, पण आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमा करत आहेत. तर नवऱ्यानं जरा आमची रिस्पेक्ट ठेवा आणि तुम्हीही आमच्यासाठी वटपौर्णिमा नक्की करा. सो हे मागे जे उभे आहेत ते नवीन घोळ झालेले आहेत. सो त्यांनीसुद्धा वटपौर्णिमा ठेवली पाहिजे. ज्यांना वाटतं की त्यांनी ठेवली पाहिजे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही चाललो आहे परत घरी. खूप भिजलो आहे मी, नम्रता, मृण्मयी, ओंकार, आम्ही सगळे भिजलो. तुम्ही बघू शकता केसाच्या सगळ्या आरपार दिसायला लागले.
सो इट्स ओके. आता बघूया घरी जाऊन थोडं फ्रेश होतो. पण पुढे कसं काय असेल तर सांगेन, नाही तर मग हा ब्लॉग इथेच जस्ट मी घरी आली आहे. नेकलेस काढला, तो आर्टिफिशियल आहे, त्याच्यामुळे तो याचा कलर जाऊ शकतो किंवा तो खराब होऊ शकतो, म्हणून तो आधी काढला. सो ओव्हरऑल पूजा खूप छान झाली, उत्तम झाली. फक्त पाऊस आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. खरं आम्ही विचार केलेला चांगलं फोटोशूट वगैरे करायचं, पण पाऊस असल्यामुळे आम्हाला ते करता नाही आलं. पण छान वाटतं खूप दिवसांनी एवढी छान छान तयार व्हायला चान्स मिळाला आणि खूप दिवसांनी तयार झाली आहे. मला असं वाटतं मार्गशीर्षा हळदी कुंकू मार्गशीर्ष का नाही एक सेकंड, मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवानंतर मी आज खूप दिवसांनी तयार झाली आहे. म्हणजे एवढा पूर्ण साज शृंगार करून. सो त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे. केसांची वाट लागली आहे मला, पुन्हा हेअरफॉल सुरू झाला आहे, तुम्ही बघू शकता. केस ओले झालं त्याच्यामुळे जास्त पातळ दिसलं. बघूया लवकरच ट्रीटमेंट पुन्हा सुरू करेन मी. पुन्हा ऑइलिंग करावं लागेल, सगळं परत सुरू करावं लागेल. पण होपफुली ते पण लवकर कव्हरअप होईल. आणि तुम्ही बघू शकता आमचा राया इथे काय करतो. पौर्णिमेच्या अवसर आपल्याला एक खूप आनंदाची बातमी मिळाली आहे. तुम्हाला माहितीच असेल की 2 महिन्यापूर्वी पुण्यात एक रेप केस झाली होती एका लहान मुलीवर. सो त्या चिमुकलीवर खूप अत्याचार झाले आणि ज्या प्रकारे तिचा अंत झाला किंवा शेवट झाला हे फार चुकीचं होतं. तिचं अजून खूप काही पुढे होतं, तिने अजून काही जग पाहिलं नव्हतं. सो त्या नराधमाला आज फायनली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यामुळे वटपौर्णिमेचं माझ्या मते गव्हर्मेंटने जर एखादं बेस्ट गिफ्ट बायकांना दिलं असेल तर ते आहे. कारण पण माझं असं पर्सनल मत आहे की फक्त फाशीची शिक्षा ही त्याच्यासाठी पुरेशी नाही आहे. त्याला अगदी असं तडपून मौत दिली पाहिजे होती, कारण त्या मुलीचे प्रचंड हाल झालेले आहेत. आणि पण ठीक आहे, आपल्याला त्यातल्या त्यात एक आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली. पण आता एकच गव्हर्मेंटकडे विनंती आहे की फाशी शिक्षा तुम्ही दिली म्हणून नाही, पण ती लवकरात लवकर द्या आणि तडपून द्या. आणि माझ्या मते गव्हर्मेंटने रेप केसेसवर एक स्ट्रिक्ट लॉ आणलाच पाहिजे. माझ्या मते सौदीचा जो लॉ आहे ना, तो कंपल्सरी इंडियामध्ये इंट्रोड्यूस केला पाहिजे. तरच आपल्या भारतातले हे जे काही नराधम आहेत ना ते लायकीवर येतील. नाहीतर आपण स्त्रियाने साडी घाला, बुरखे घाला, ड्रेस घाला की तुम्ही फ्रॉक्स घाला, तुम्ही काही घातलं ना तरी तुम्ही सेफ नाही आहे. तुम्ही 2 वर्षाची मुलगी असाल, तुम्ही 2 वर्षाचा मुलगा असाल, तुम्ही 40 वर्षाची म्हातारी आहात, 80 वर्षाची म्हातारी आहात, ह्या भारतात कुठचीच स्त्री, कुठचंच मूल, कुठचाच लहान मुलगा, कुठचाच पुरुष या नराधमांपासून सेफ नाही आहे. सो मला खरंच आनंद होतो आहे की आजच्या दिवशी एवढी सुंदर बातमी आपल्याला ऐकायला आली आहे. त्यासाठी गव्हर्मेंटचे मनापासून आभार. चला, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये होपफुली लवकर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. चला मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.